रामकृष्ण. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांकतेजोधिकामोदिवक्त्रम फलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. आत्मरूप गणेशु केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो आता मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या अनंत कृपा सिंधू भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय, वैराग्य रागरसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सकल संत मांदियाळीच्या कृपेने आशीर्वादाने गेल्या 3 दिवसापासून माऊली ज्ञानोबारायांच्या हरिपाठाचं चिंतन आपण या ठिकाणी करत आहोत. देवाची द्वारी उभा क्षण भरी आणि चहुवेदी जाण साईशास्त्री कारण या 2 अभंगांचं चिंतन आपण मागच्या 2 भागांमध्ये केलेलं आहे आणि आज 3ऱ्या भागाचं चिंतन आपल्याला करायचं आहे. ज्ञानोबारायांच्या हरिपाठातला हा 3रा अभंग आहे. अभंगवाणी अशी आहे. हरी त्रिगुण सार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ. सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरिविन मन व्यर्थ जाय. अव्यक्त निराकार नाही जाकार, जेथुनी चराचर हरिशी भजे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मोनी पुण्य होय. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. या अभंगामध्ये माऊली ज्ञानोबारायांनी संपूर्ण जगत हे असार असून तो निर्गुण परमात्मा केवळ सार आहे, या गोष्टीचा विचार या समग्र अभंगामध्ये माऊली ज्ञानोबारायांनी मांडलेला आहे. सत्व रज तम आणि या 3 गुणांपासून हे संपूर्ण जगत जे बनलेलं आहे ते असार आहे आणि यांच्याही पलीकडे यांच्याही अतीत जो निर्गुण परमात्मा आहे तो केवळ सार आहे. हा विचार ज्ञानोबाराय या अभंगामध्ये मांडतात. त्रिगुण सार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ. सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरिविन मन व्यर्थ जाय. तो सगुण परमात्मा आणि निर्गुण परमात्मा, सगुण साकार आहे आणि निर्गुण निराकार सुद्धा आहे. आणि मग हरिविन मन व्यर्थ जाय. बाबा त्या हरीशिवाय तू आपलं मन इतरत्र कुठेही जाऊ देऊ नको. पुढच्या चरणात ज्ञानोबाराय सांगतात. अव्यक्त निराकार नाही जा आकार, जेथोनी चराचर हरीशी भजे. तो परमात्मा कसा आहे तर तो अव्यक्त आहे, अर्थात तो सामान्य दृष्टीला आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही आणि मग त्याला रंग नाही, रूप नाही, त्याला काहीच नाही. ज्याप्रमाणे ज्ञानोबाराय म्हणतात नाही रूपवर्ण गुण जेथ, त्याला काही नाही, तो अव्यक्त आहे आणि निराकार. अव्यक्त निराकार नाही जा आकार, जेथोनी चराचर हरीशी भजे. त्याच हरीपासून या संपूर्ण जगताची उत्पत्ती स्थिती आणि लय झालेला आहे. म्हणून त्या हरीचंच तू काय कर, स्मरण कर. आणि ज्ञानोबाराय सांगतात बाबा मी सुद्धा अंतःकरणपूर्वक त्या हरीलाच त्या ठिकाणी स्मरण करतो, त्याचं नामस्मरण करतो. आणि त्याचा परिणाम काय होतो तर ज्ञानोबाराय सांगतात. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणे, अनंत जन्मोनी पुण्य होय. तर मी त्याचं सतत नामस्मरण केल्याचा परिणाम असा की माझ्या ध्यानात आणि मनात केवळ रामकृष्ण अर्थात तो हरीच परमात्मा आहे हा विचार ज्ञानोबाराय सांगतात. आणि तो हरीच
रात्रंदिवस का आहे, ध्यानात मनात का आहे? कारण माझ्या अनंत जन्माचं पुण्य हे उदयाला आलं आणि त्या पुण्याचा परिणाम तो रामकृष्ण, तो हरी माझ्या सतत चिंतनामध्ये आहे, ध्यानात आणि मनात आहे. हा अभंगाचा शब्दशः भाव या ठिकाणी झाला. अभंगाचं काही चिंतन करण्याचा आज या ठिकाणी आपण प्रयत्न करू. पहा, या जगतामध्ये सामान्य दृष्टीला आपल्याला हे 3 गुण दिसत असतात. याच्यामध्ये सत्वगुण असेल, रजोगुण असेल आणि तमोगुण असेल. या 3ही गुणांचा विचार आम्हाला संपूर्ण पृथ्वीमध्ये दिसत असतो. हे 3ही गुण असार आहेत, मिथ्या आहेत. हे 3ही गुण असार आहेत आणि मिथ्या आहे. या जगतामध्ये सार केवळ तो परमात्मा आहे, केवळ तो परमात्मा आहे. तुकोबरायांचं एक वचन आहे, फलकट तो संसार येथे सार भगवंत. बाबा, हा संपूर्ण संसार कसा आहे? आपल्या दृष्टीला जो काही संसार दिसतो हा संपूर्ण असार आहे. याच्यामध्ये सत्य त्या ठिकाणी काही नाही, म्हणजे फलकट आहे. आणि इथं सार फक्त कोण आहे? तर तो भगवान आहे. ऐका, या प्रकृतीपासून या त्रिगुणांची उत्पत्ती झालेली आहे असं आम्हाला गीता सांगते. गीतेमध्ये असा विचार आलेला आहे, सत्वरजस्तम इति गुणा प्रकृती संभवः. या प्रकृतीपासूनच या 3 गुणांची उत्पत्ती झालेली आहे. याचा जर आपण विचार केला तर संपूर्ण जगताकडे जर आपण एक नजर फिरवली, दृष्टी फिरवली, तर एक गोष्ट आपल्याला अशी लक्षात येईल की काही ठिकाणी सत्वगुणाचं वर्चस्व आहे, काही ठिकाणी रजोगुणाचं वर्चस्व आहे, तर काही ठिकाणी तमोगुणाचं वर्चस्व आहे. हा विचार आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतो. याच्यामध्ये भगवान परमात्म्याने 17व्या अध्यायामध्ये 18व्या अध्यायामध्ये या त्रिगुणांचा थोडक्यात विचार मांडलेला आहे. कशा कशाचा विचार मांडलेला आहे? तर दान 3 प्रकारचं आहे, सत्व, रज आणि तम. भोजन 3 प्रकारचं आहे, सत्व, रज आणि तम. श्रद्धा 3 प्रकारची आहे, सत्व, रज आणि तम. म्हणजे ज्या ज्या काही गोष्टी आम्हाला प्रत्ययाला येतील, आमच्या दृष्टीला दिसतील, त्यामध्ये या 3 गुणांचा अंतर्भाव होत असतो. अहो, एवढंच नाही तर माणसंसुद्धा या 3 प्रकाराचे असतात. काही माणसं सत्वगुण प्रधान असतात, काही माणसं रजोगुण प्रधान असतात, तर काही जण तमोगुण प्रधान असतात. आता याचा समग्र विचार करणं या ठिकाणी योग्य नाही, पण सरळ उदाहरणाने सांगेल. बाबा, जे रोज आपल्या पूजेत आहेत, अर्चनेत आहेत, भगवत भक्तीत आहेत, त्यांच्याकडे सत्वगुण त्या ठिकाणी आहे. काही लोक फक्त आपल्या कर्माला प्राधान्य देतात, ते मात्र भगवंताकडे येत नाही. सकाळी एकदा दर्शन घेतलं की परत त्यांचा आणि देवांचा संबंध नाही. मग ते त्या ठिकाणी त्यांचं वर्गीकरण आपण रजोगुणात करू. आणि जी लोक ज्यांना देव माहिती नाही, वेद माहिती नाही, शास्त्र माहिती नाही आणि पुराण माहिती नाही, ती सगळीच लोक त्या ठिकाणी तमोगुण प्रधान असतात. हा विचार आपल्याला या ठिकाणी करता येईल. जवळपास भगवंतांनी याचा हा बराच विचार मांडला, हा विचार आपण केला. आता एक विचार आपल्याला असं सांगता येईल का या गुणांची उत्पत्ती या प्रकृतीपासून झाली. हा विचार आपण पाहून गेलो. सत्वम रजस्तम इति गुणा प्रकृती संभाव. हा विचार ज्यावेळेस आपण मांडला तर सृष्टीचा विचार आपल्याला करत असताना असं लक्षात येईल का हे संपूर्ण सृष्टी देखील कशी आहे? अनित्य आहे, ही सुद्धा शाश्वत आहे असं त्या ठिकाणी सांगता येणार नाही. कारण या जगताची त्या ठिकाणी उत्पत्ती होते, भगवान परमात्मा तिचा सांभाळ करतो आणि एक दिवस ती त्या ठिकाणी लयाला जात असते. हा विचार आम्हाला आमच्या वेदांनी सांगितला, आमच्या पुराणांनी सांगितला, आमच्या संत वाङ्मयाने सांगितला. श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्यांचा तर असा विचार आहे, ते सूत्र त्यांनी असं सांगितलं की संपूर्ण जगताचा विचार सांगत असताना जगताचं मुख्य तत्व काय आहे हे कोट्यवधी ग्रंथांमध्ये सांगितलं. पण बाबा, त्या संपूर्ण ग्रंथांचं सार मी तुम्हाला फक्त अर्ध्या श्लोकामध्ये सांगतो. श्रीमद आद्य शंकराचार्य असं म्हणतात की बाबा, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः ब्रह्म सत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्म हिवनापराः. काय? ते ब्रह्म, निर्गुण ब्रह्म फक्त सत्य आहे, हे जगत कसं आहे? मिथ्या आहे. आणि जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये भेद नाही, ते दोघही जण फक्त एकच आहेत. हा विचार सांगत असताना आपल्याला जगन्मिथ्या हा विचार या ठिकाणी घ्यायचा आहे. जर हे संपूर्ण जगतच जर मिथ्या असेल तर मग या जगतापासून निर्माण होणारे गुण हे तरी कसे खरे असतील? एक उदाहरण आपल्याला सांगून जाईल. समजा
आपल्या घरामध्ये एक भिंत आहे आणि त्या भिंतीवरती आपण एक सुंदर अशा निसर्गचित्र अतिशय सुंदर काढलं, अतिशय सुंदर काढलं. पण कर्मधर्म संयोगाने जर आपल्याला ती भिंत पाडायची वेळ आली, ती भिंत पाडायची वेळ आली तर त्या चित्राचा आपोआप नाश त्या ठिकाणी ठरलेला आहे. जर भिंत पडली तर त्या चित्राचा सुद्धा त्या ठिकाणी काय होतो, नाश होतो. अगदी तसंच या प्रकृतीपासून या गुणांची उत्पत्ती झाली आणि म्हणून गुणांची उत्पत्ती या प्रकृतीपासून झाल्यामुळे जर प्रकृतीचाच नाश होत असेल तर गुणांचा देखील त्या ठिकाणी नाश होतो. याच्यावरून आपल्या हे लक्षात येतं की बाबा हे त्रिगुण असार आहेत, ते कसे आहेत, मिथ्या आहेत. हा विचार आपल्याला या ठिकाणी त्रिगुण असार, निर्गुण हे सार, मग तोच भगवान परमात्मा निर्गुण परमात्मा त्या ठिकाणी सार आहे. कशा पद्धतीने सार आहे तर याचा विचार करत असताना ज्ञानोबराय असं एके ठिकाणी वर्णन करतात. तो निर्गुण परमात्मा कसा आहे तर ते गुणनो हे कही गुणातया संबंध नाही परी तयाच्याची ठाई आभासती. बाबा निर्गुण परमात्म्याच्या ठिकाणी सत्व, रज आणि तम या गुणांचा त्या ठिकाणी अस्तित्व नाही. तो परमात्मा कसा आहे, गुणातीत आहे, गुणाच्याही पलीकडचा आहे. या सत्व, रज आणि तम या तीनही गुणांचा त्या परमात्म्याला स्पर्श सुद्धा होत नाही. हा विचार या ठिकाणी सांगतात. नाथ बाबा आपल्या भागवतामध्ये एके ठिकाणी वर्णन करतात की त्रिगुणांचे त्रिविध मळ हे मिथ्या माईक समूळ आत्म्यासी न लागती आळूमाळ या लागी निर्मळ निजात्मा. तो निर्गुण परमात्मा कसा आहे तर तो सर्वव्यापी आहे. हा सिद्धांत आपण गेल्या 2 दिवसापासून ऐकत आहोत. तो संपूर्ण चराचरामध्ये व्याप्त आहे, तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. कोण व्याप्त आहे तर ती निर्गुण आत्मसत्ता आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्या ठिकाणी अस्तित्वाला आहे. आणि मग त्या आत्मतत्वाला त्या ठिकाणी या त्रिगुणांचा स्पर्शसुद्धा होत नाही, त्रिगुणांचा स्पर्शसुद्धा होत नाही. तो निर्मळ आहे आणि हा निजात्मा अतिशय गोड आहे. हे 3 मळ त्या ठिकाणी आहेत. हे त्रिगुणांचे मळ अर्थात मिथ्या आहेत. हा विचार आपल्याला सांगता येतो. आणि तो परमात्मा कसा आहे, निर्मल आहे. याचा अर्थच असा आहे की तोच निर्गुण परमात्मा सार आहे. ज्ञानोबराय पुन्हा एका ठिकाणी असं वर्णन करतात, देखे सारासार विचारता भ्रांती ते पाहे असारता तरी सारते स्वभावता नित्य जाणे. बाबा सारासार गोष्टीचा जर आपण विचार केला, सारासार गोष्टीचा जर सार काय आणि असार काय या गोष्टीचा जर आपण विचार केला तर भ्रांती अर्थात हे जगत, हे त्रिगुण आपल्याला असार असे प्रत्ययाला येतात. आणि तोच परमात्मा, तोच निर्गुण परमात्मा त्या ठिकाणी सार आहे असं आपल्याला प्रत्ययाला येतं. कशावरून प्रत्ययाला येतं हो तर ती आत्मसत्ता संपूर्ण चेतन वस्तूंमध्ये सुद्धा तीच आहे आणि अचेतन वस्तूंमध्ये सुद्धा तीच आहे. चेतन तीच आहे, जडातही तीच आहे. आणि मग जडामध्ये असताना सुद्धा तो परमात्मा मी निर्गुण आहे, तो परमात्मा मी निर्गुण आहे आणि मी अविनाशी आहे हे जडात असून सांगतो, हे जडात असून सांगतो. याच्यावरून आपल्या लक्षात येतं की तो नित्य आहे आणि तोच परमात्मा हे खरा आहे. यावरून तात्पर्य असं निघतं की भगवान परमात्मा सार आहे आणि त्रिगुण काय आहेत, असार आहे. आणि म्हणून ज्ञानोबराय त्या ठिकाणी वर्णन करतात, त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. याच्यामधून फक्त एकच बोध घ्यायचा, हे त्रिगुणाला त्या ठिकाणी असार गोष्टीला त्या ठिकाणी टाकून द्यायचं आणि सार गोष्ट काय आहे तर त्या हरीचं चिंतन, त्याचं नामस्मरण, त्या गोष्टीचं आपण सतत चिंतन करायचं. पहा, एक चिंतन आपल्याला थोडक्यात असं करता येईल का या जगतामध्ये काही गोष्टी असार आहेत, काही गोष्टी सार आहेत, काही गोष्टी असार आहेत, काही गोष्टी सार आहेत. एक गोड उदाहरण आपल्याला प्रत्येकाला ज्ञात आहे, आपण ऐकत असतो. केळी आहे, केळी आहे. केळीचं वरचं साल काय आहे, असार आहे आणि आतला गाभा काय आहे, सार आहे, बरोबर. त्याच्यानंतर आपली भुईमुगाची शेंग आहे, भुईमुगाची शेंग सुद्धा वरचं काय आहे, असार आहे, आतला शेंगदाणा सार आहे. त्याच्यानंतर आता बोर आहे,
बोर वरतून सार आहे आणि आतली त्याची कोय त्याची बी काय आहे आसार आहे. आणि मला सांगा पेढा कसा आहे, पेढा पूर्ण सार आहे. म्हणून जगतामध्ये आपण सर्वसामान्य दृष्टीचा नियम असा आहे की जे सार आहे ते आपण घेतो आणि आसार ते टाकून देतो. परमार्थामध्ये सुद्धा आपल्याला हाच नियम त्या ठिकाणी लावावा लागेल की बाबा सार परमात्म्याला आपण घ्यायचं आहे आणि आसार जगताला आसार त्रिगुणांना टाकून द्यायचं आणि फक्त त्या सार भगवंताचं चिंतन करायचं. सारासार विचार हरिपाठ. ज्ञानोबराय दुसऱ्या चरणामध्ये वर्णन करतात की बाबा तो परमात्मा सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविन मन व्यर्थ जाय. बाबा तो सगुण साकार सुद्धा आहे आणि तो निर्गुण निराकार सुद्धा आहे, किंवा त्याला कोणत्याही प्रकारच्या तो गुणरहित आहे. अगुण म्हणजे ज्याला कोणत्याही प्रकारच्या गुणांचा स्पर्श नाही, याचं चिंतन आपण पाहिलं. त्याला कोणत्याही गुणांचा त्या ठिकाणी स्पर्श होत नाही. तो परमात्मा संपूर्ण जगतात व्याप्त आहे. नाथ महाराज एके ठिकाणी असं वर्णन करतात. नाथ बाबा म्हणतात की सगुणात आणि निर्गुणात त्या ठिकाणी समानता आहे. हा विचार आपण देवाच्या द्वारीच्या अभंगात करून गेलो. सगुणात आणि निर्गुणात त्या ठिकाणी कमी जास्तपणा आपण मानून घेऊ नये, आपण मानून घेऊ नये. कारण आपल्याला निर्गुणापर्यंत पोचायचं आहे, पण निर्गुणापर्यंत पोचत असताना ते सगुणाकडूनच गेलं पाहिजे. हा खरा त्याच्यातला सिद्धांत आहे. एका ठिकाणी महाराजांचं प्रमाण आहे, नाथबाबांचं प्रमाण आपण पाहिलं. निर्गुणी पावले सगुणी भजता विकल्प धरिता जिव्हाजळे, किंवा एक गोड प्रमाण आहे. महाराज वर्णन करतात अरे निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे तव झालो प्रसंगे गुणातीत तव झालो प्रसंगे गुणातीत निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. निर्गुणाच्या भेटीला आपल्याला जायचं आहे, पण ते सगुण परमात्म्याकडून जायचं आहे. आणि म्हणून या सगुणात आणि निर्गुणात त्या ठिकाणी न्यून अधिकपणा आपण मानता कामा नये. नाथ महाराजांचा एक विचार असा आहे, नाथ बाबा त्या ठिकाणी सांगतात, भगवंताच्या मुखातील ओवी आहे. भगवंत असं म्हणतात, माझे स्वरूप निज निर्गुण अथवा वैकुंठीचे सगुण दोन्ही निश्चय जाण सगुण निर्गुण समसमान. बाबा सगुणात आणि निर्गुणात त्या ठिकाणी कमी जास्तपणा आपण मानू नये. तो परमात्मा संपूर्ण चराचरामध्ये व्याप्तच आहे. तो निर्गुणातून कधी सगुणात येईल सांगता येणार नाही. अहो निर्गुण आहे, सर्वव्यापी आहे. हे गोड उदाहरण आपल्याला पाठ आहे, ऐकलेलं आहे. श्रीमद भागवतामध्ये भक्त प्रल्हादजींची कथा येते. भक्त प्रल्हादजी केवळ नारायण 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 असं त्या ठिकाणी नामस्मरण करत होते. आणि एवढं नामस्मरण करत असताना आता अर्थात वडिलांना त्रास होत होता. कोणाला? हिरण्यकश्यपूला. आणि हिरण्यकश्यपूला त्रास झाल्यामुळे त्याने भक्त प्रल्हादजींना अनेको प्रकारे मारण्याचा प्रयत्न केला, पण हे प्रयत्न त्याचे असफल झाले. भक्त प्रल्हादजींना काहीच होऊ शकलं नाही. आणि एक दिवस हिरण्यकश्यपू चिडला, अरे कुठं आहे तुझा नारायण? त्यावेळेस भक्त प्रल्हादजींनी सांगितलं, बाबा संपूर्ण चराचरामध्ये तो माझा नारायण, तो माझा परमात्मा व्याप्त आहे. आणि मग त्यांनी विचारलं की या खांबात आहे का? हो म्हणे आहे. आणि त्यावेळेस हिरण्यकश्यपूने त्याच्यावरती लात मारली आणि मग स्तंभी नारायण प्रगटला आणि त्याचा त्या ठिकाणी वध केला. अर्थात मला सांगायचं काय आहे, तो परमात्मा संपूर्ण चराचरामध्ये व्याप्त आहे. फक्त त्याला त्या निर्गुणातून लगेच स्वरूपामध्ये आणण्याची, लगेच सगुणात आणण्याची सामर्थ्य शक्ती आपल्याकडे पाहिजे. जर तेवढं नामस्मरणाचं सामर्थ्य आपल्या हातामध्ये असलं तर आपल्याकरता सुद्धा तो परमात्मा त्या ठिकाणी लगेच प्रगट होईल. याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. फक्त आपलं नामस्मरण तितकं निष्ठेने पाहिजे. मग हे नामस्मरण करत असताना आपण आपलं मन त्या ठिकाणी इतरत्र जाऊ देऊ नये. हरिविन मन व्यर्थ जाय. कारण मनाच्या संबंधाने आपण जर विचार करू गेलो तर मन खूप चंचल आहे. किती चंचल आहे? भगवान परमात्मा गीतेत सांगतात, अर्जुनाने मनाची तक्रार देवाकडे केली, देवा बाबा एक मिळवी वाऱ्याचा निग्रह करेल, पण मनाचा निग्रह करणं त्या ठिकाणी काय आहे? अतिशय अवघड आहे. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलभद्रडम तस्याहम निग्रहम म्हणणे वायोरी वस्तु दुष्करम. बाबा मनाचा निग्रह करणं अवघड आहे.
त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं, ऐक ना अर्जुना, अरे मनाचा निग्रह करणं अवघड आहे, जरूर असेल, पण अशक्य मात्र नाही. याचा निग्रह करता येतो. कशाने करता येतो बाबा? ऐक, असंशमी महाबाहो मनोदुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. बाबा, एकतर तो ते अभ्यासाने शांत करू शकतो किंवा मग दुसरं वैराग्याने सुद्धा शांत करू शकतो. आणि म्हणून हे चंचल असणारं आपलं मन हे तू दुसरीकडे लावू नको. दुसरीकडे लावू नको याचा अर्थ काय? तर साहजिकच आपल्या मनाची हाव ही इंद्रियांच्या द्वारा विषयांकडे असते. मनाची हाव इंद्रियांच्या द्वारा विषयांकडे असते. एखादा विषय आपल्याला दिसला की सहज आपली वृत्ती लगेच त्या विषयाकडे चालत गेलेली असते. कोणाची कोणाकडे जाते? ऐका ना, शब्दाचं त्या ठिकाणी जीभ, कान त्या ठिकाणी शब्दाकडे आकृष्ट होतात. आपले कान त्या ठिकाणी शब्दाकडे. एखादा जर आपली स्तुती करू लागला, साहजिकच आपण जरी त्याच्याकडे पाहत नसलो तरी आपले कान मात्र त्याच्याकडे पाहत असतात. तरी त्याचे कान मात्र त्याच्याकडे पाहत असतात. शब्द, स्पर्श, जर एखादा स्पर्श चांगला असेल तर आपली त्वचा त्या स्पर्शाकडे आकृष्ट होते. शब्द, स्पर्श, रूप, आपला डोळा रूपाकडे आकृष्ट होतो. शब्द, स्पर्श, रूप, रस, आपली जीभ रसाकडे आकृष्ट होते. आणि गंध त्या ठिकाणी नाक आपलं गंधाकडे आकृष्ट होतं. चांगलं म्हणजे विषयाकडे लगेच आपण प्रवृत्त होतो. पण विषयात आपण जे काही सुख मानतो ना, ते सुख त्या ठिकाणी नाही. ज्ञानोबा असं वर्णन करतात, ये रवी विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिखे हे बाबा, विषयात सुख आहे असं बोलण्यासारखंच नाही. आणि मला सांगा, किती जरी विषयांचं आपण सेवन केलं तरी त्या ठिकाणी विषय सेवन मनुष्य त्या ठिकाणी तृप्त होत नाही. विषय सेवन या कोण तृप्त झाला? इंधनेनी मला अग्निकोठे. इंधनेनी मला अग्निकोठे. जसं अग्नीमध्ये किती जरी सरपण टाकलं तरी अग्नी म्हणणार नाही का आता मला सरपण नको. तसं किती जरी विषयाचं सेवन केलं तरी आपलं मनही तृप्त होत नाही आणि इंद्रियसुद्धा तृप्त होत नाही. म्हणून विषयातलं सुख म्हणजे हे सुख नाही. ज्ञानोबा वर्णन करतात, विषयाचे समसुख बिगडाची बाहुली आभ्राची सावली जाईल रे. जसं त्या हरणाला वाटतं त्या मृगजळामध्ये काय आहे? पाणी आहे. आणि ते त्याच्याकडे धावत जातं. पण शेवटी धावून त्याचा मृत्यू होतो, परंतु त्याला ते पाणी मिळत नाही. तसं आपलं मन हे विषयाकडे सतत जातं, पण विषयातलं सुख आपल्याला काही मिळत नाही. म्हणून ज्ञानोबा सांगतात, बाबा तू त्या हरीशिवाय इतरत्र तुझं मन त्या ठिकाणी घालवू नको आणि फक्त त्या भगवान परमात्म्याचं त्या ठिकाणी चिंतन कर. विषयाचं चिंतन केलं तर तुझ्या पदरी दुःख पडेल आणि हरीचं चिंतन केलं तर मात्र तुझ्या पदरामध्ये अगणित अशा प्रकारचं पुण्य पडेल. बाबा, अरे हे संपूर्ण चराचर त्यालाच भजत आहे. आणि ऐक ना, ज्याच्यापासून या चराचराची उत्पत्ती झाली तो सुद्धा त्यालाच भज. ज्ञानोबा पुढे म्हणतात, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथोनी चराचर हरीशी भजे. बाबा, व्यक्त आहे अर्थात व्यक्त नाही, तो सर्वत्र त्या ठिकाणी व्यक्त नाही, अव्यक्त आहे. त्याला आकार सुद्धा कशाचा नाही. हा विचार आपण पाहत असताना ज्ञानोबारायांचं दुसरं प्रमाण आपण पाहून गेलो की ज्ञानोबा असं वर्णन करतात, त्या परमात्म्याला नाही रूपवर्ण गुण जेत. सत्य ज्ञान अनंत गगनाचे आवरण नाही रूपवर्ण गुण जेत. त्याला रंग नाही, त्याला रूप नाही, त्याला वर्ण सुद्धा, त्याला काहीच नाही. रंग नाही, रूप नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुची रघुराया. तो परमात्मा निर्गुण आहे. पण ऐका ना, तो जड नाही, तो चेतन आहे, तो दृश्य नाही, तो द्रष्टा आहे. काय? तो दिसत नाही पण तो प्रत्येकाला पाहतो आहे. तो प्रत्येकांच्या अंतःकरणात असणारा सर्व साक्षी निजात्मा आहे. ती आत्मसत्ता आहे आणि ती आत्मसत्ता संपूर्ण जगताला त्या ठिकाणी पाहते. म्हणूनच जणू काही त्याला ज्ञानोबा निराकार अशी संज्ञा देतात. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, त्याला कोणत्याही प्रकारचा आकार नाही. त्याला देऊ तो आकार त्या ठिकाणी प्राप्त
होतो. फक्त तेवढं सामर्थ्य आपल्यात पाहिजे. एकेका भक्तांनी एक आकारात त्याला यायला लावलं. एकेका आकारात त्याला, कधी तो कासवाच्या आकारात आला, कधी तो वराहाच्या आकारात आला, कधी तो नृसिंहाच्या अवतारात आला, कधी मानवाच्या आकारात आला, तर कधी चतुर्भुज होऊन त्या ठिकाणी भक्त प्रल्हादजींना, ध्रुवजींना त्या ठिकाणी दर्शन दिलेलं आहे. मग आपलं सामर्थ्य आकारात आणण्याचं त्याला पाहिजे. आणि म्हणून हा विचार करत असताना जेथोनी चराचर हरीशी भजे, म्हणजे ज्याच्यापासून संपूर्ण जगताची उत्पत्ती झालेली आहे, संपूर्ण जगताची उत्पत्ती झालेली आहे. पद्मपुराणामध्ये श्रीमद भागवताचं महात्म्य सांगत असताना पहिला श्लोक आहे, आपण सर्वांना ज्ञात आहे, श्लोक गोड आहे. श्लोक असा आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. याच्यामधील जे पद आहे, विश्वोत्पत्त्यादी हेतवे, जगताच्या उत्पत्ती, स्थिती आणि लयाचं कारण काय आहे, तर तोच परमात्मा आहे. सच्चिदानंद स्वरूप असता जो काही परमात्मा आहे तोच या जगताचं उत्पत्ती, स्थिती आणि लयाचं कारण आहे. आणि म्हणून तोच परमात्मा, आता तोच हरी आहे आणि त्याचं आपण नामस्मरण केलं पाहिजे. जेथोनी चराचर हरीशी भजे. श्रुतिमाता असं सांगते, यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवंत यत प्रतियत विषंती. अर्थात याचा अर्थ असा काय, तर त्या परमतत्वापासून ही सर्व भूतं उत्पन्न होतात, त्याच्यावर जगतात आणि शेवटी त्याच्यामध्येच त्यांचा काय होतो, लय होतो. म्हणजे त्याच परमतत्वापासून जन्माला येतात, त्याच्यावरतीच जगतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा काय होतं, यांचा लय त्या ठिकाणी होतो. आणि म्हणून आपल्याला सुद्धा हाच विषय प्राप्त करून घ्यायचा आहे. आणि म्हणून आपल्याला त्या परमात्म्याचं चिंतन करायचं आहे. का चिंतन करायचं आहे, तर ज्ञानोबा सांगतात, बाबा मी सुद्धा त्याच परमात्म्याचं चिंतन करतो, मी सुद्धा त्याच परमात्म्याचं चिंतन केलेलं आहे. ज्ञानोबा शेवटच्या चरणात म्हणतात, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणे अनंत जन्मोनी पुण्य होय. बाबा मला अनंत जन्माचं पुण्य माझं उदयाला आलं, तेव्हा माझ्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी रामकृष्ण ध्यानातही आहे आणि मनातही आहे. ज्ञानोबा वर्णन करतात, बाबा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. बाबा अनेक जन्मांचं सुकृत त्या ठिकाणी आमचं उदयाला आलं आणि म्हणून तो परमात्मा आमच्या ध्यानातही आहे आणि मनात सुद्धा. ज्ञानोबा एके ठिकाणी असं वर्णन करतात, माझ्या सत्यवाद्याचे तोप वाचा केले बहुत कल्प, तया पुण्याचे महाद्वीप पातलो प्रभू. त्या पुण्याचं हे फळ आज मला प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून तो परमात्मा आमच्या ध्यानात सुद्धा आहे, आमच्या मनात सुद्धा आहे. अगदी हीच अवस्था तुकोबारायांची सुद्धा आहे. तुकोबाराय असं म्हणतात, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे जागृती स्वप्नी पांडुरंग. तुकोबारायांच्या सुद्धा त्या ठिकाणी ध्यानात आणि मनात तो परमात्मा आहे. आणि म्हणून आपल्या सुद्धा ध्यानात आणि मनात तो परमात्मा निश्चितपणाने येईल. फक्त आपण काय केलं पाहिजे, त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. अर्थात काय केलं पाहिजे, तर ज्ञानोबा हरिपाठाच्या ध्रुवपदात सांगतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. या पद्धतीचा भाव, या अभंगाचा आपण पाहण्याचा प्रयत्न केला. हे संपूर्ण जगतामध्ये जे काही त्रिगुण आहेत ते असार आहे, तो निर्गुण परमात्मा सार आहे. त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरिविन मन व्यर्थ जाय. त्या परमात्म्याला कोणत्याही प्रकारचे गुण स्पर्श करत नाही. तो परमात्मा गुणातीत आहे आणि त्याच्याशिवाय आपलं मन आपण इतरत्र जाऊ द्यायचं नाही. अव्यक्त निराकार नाही, ज्या आकार जेथोनी चराचर हरिशी भजे, त्याला कोणत्याही प्रकारचा आकार नाही. आणि संपूर्ण जगत त्याच हरीला स्मरण करतं आणि त्याच्यापासून जगताची उत्पत्ती, स्थिती आणि लय असल्यामुळे आपण सुद्धा त्याचं नामस्मरण करायचं. ज्ञानोबा सांगतात, माझ्यासुद्धा ध्यानात आणि मनात तोच परमात्मा आहे. का तोच परमात्मा आहे, कारण आमच्या अनेक जन्मांचं पुण्य आज उदयाला आलं, म्हणून त्या ठिकाणी तो परमात्मा आमच्या ध्यानात आणि मनात आहे. झालेली सेवा भगवत चरणारविंदी समर्पित करू आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देऊ. रामकृष्ण हरी. हरी श्री ज्ञानराज जय ज्ञानराज, श्री ज्ञानराज जय ज्ञानराज, श्री ज्ञानराज जय ज्ञानराज, श्री ज्ञानराज जय ज्ञानराज,
श्री ज्ञानराज जय ज्ञानराज, श्री ज्ञानराज जय ज्ञानराज. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. रामकृष्ण.